नमस्कार विद्यार्थ्यांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. टेस्ट नंबर 3 यामधील विज्ञानचे जे प्रश्न झालेत त्याची उत्तरे आणि त्याचे स्पष्टीकरण हे आता आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हे विश्लेषण बघताना आपल्याकडे सर्वांकडे जी तिसरी टेस्ट झाली होती त्याची प्रश्नपत्रिका तुमच्याजवळ असेल असे मी अपेक्षित धरतो. तर पहिला प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 71. जठर ग्रंथीचा विचार करता खालील विधाने लक्षात घ्या. यातली पहिलं विधान, पेप्टिक चीप पेशीमधून पेप्सिनची निर्मिती केली जाते. ब, ऑक्झॅन्टिक पेशीमधून HCl ची निर्मिती केली जाते. आणि क, म्युकस नेक पेशीमधून म्युकस व बायकार्बोनेट स्रवला जातो. आता क्वेश्चनचा अशी वाक्य बघितल्यानंतर, पहिलं वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला समजा जठर ग्रंथीचा अभ्यासच नसेल किंवा पचन संस्थेचा अभ्यास तुमचा कमी असेल तर डायरेक्ट प्रश्नातून उत्तराकडे कसं जाता येईल हा पहिला अप्रोच आपण इथं बघू. म्हणजे पेप्टिक चिप सेलमधून पेप्सिनची निर्मिती केली जाते. आता नावात साधर्म्य आहे त्यामुळे हे वाक्य तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तिसरं वाक्य बघितलं तर म्युकस नेक पेशीमधून म्युकस व बायकार्बोनेट स्रवला जातो. आता इथं म्युकस नेक पेशीतून म्युकस स्रवला जातो त्यामुळे इथे पण नावात साधर्म्य आहे तर इथे तुम्ही हे वाक्य बरोबर घेऊन जाऊ शकता. म्हणजे अ आणि क हे तुमचं 100% बरोबर आहे. म्हणजे एक तर सर्व बरोबर किंवा अ आणि क बरोबर ह्यामधलाच 2 ऑप्शन असणार आहेत. तर ह्या पद्धतीने आपण एक एलिमिनेशन करू शकतो किंवा इथं 2 ऑप्शनपर्यंत तुम्ही येऊन ठेवला म्हणजे तुमचं एक 60 ते 70% काम इथं हलकं झालेलं आहे. त्यानंतर मग तुम्ही जे काय असेल तुमचं नॉलेज किंवा तुमचं ज्ञान वगैरे इथं तुम्ही अप्लाय करू शकता. आता ह्याचं एक्सप्लेनेशन बघताना ह्याचं उत्तर आहे सर्व बरोबर. यामध्ये बघा, आता जठर ग्रंथीमध्ये एक जठर रस असतो आणि त्या जठर रसामध्ये हे 3 घटक असतात. इथे आपण बघितले किती घटक असतात, 3 घटक असतात. या 3 घटकामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे पेप्सिन, दुसरा घटक असतो तो म्हणजे HCl आणि तिसरा घटक असतो जो की तुम्हाला माहिती आहे म्युकस. ओके. आता बघा, इथे पेप्सिन हे एन्झाईम विकर हे पेप्टिक सेल मधून स्रवले जाते. त्याचबरोबर ह्या पेप्सिनचं कार्य काय असतं की जे प्रथिन असतात त्यांचं रूपांतर साध्या अमिनो ॲसिड्स म्हणजेच अमिनो अम्लात तयार करण्यासाठी या पेप्सिनचं कार्य असतं. त्याचबरोबर हे पेप्सिनचं कार्य करण्यासाठी त्यांना ॲसिडिक मिडियमची आवश्यकता असते. आपण फक्त जठराचा विचार करतो. इथं जठरामध्ये हे जे पेप्सिन असतं ते प्रोटीनचं अमायनो ॲसिडमध्ये रूपांतर करतं. आता हे रूपांतर करण्यासाठी त्यांना ॲसिडिक मिडियमची आवश्यकता असते आणि असे ॲसिडिक मिडियम प्रोव्हाइड कोण करणार, पुरवणार कोण, तर ह्या ऑक्झॅन्टिक म्हणजेच ह्यांना परायटल सेल हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. परायटल सेल आपल्या सगळीकडे पुस्तकांमध्ये ऑक्झॅन्टिक सेल हे नाव असतं पण परायटल सेल हेही त्यांना असं म्हटलं जातं. ह्या परायटल सेल, ऑक्झॅन्टिक सेल हे ॲसिडिक मिडियम HClच्या स्वरूपात पुरवतात. म्हणजे तुमचं पेप्सिनचं काम हलकं झालं या ऑक्झॅन्टिक सेलच्या HClच्या माध्यमातून. आता हे HCl पुरवल्यानंतर हायली कॉन्सन्ट्रेटेड हे जे ॲसिडिक मिडियम पुरवल्यानंतर तुमच्या जठर भित्तिका असतात त्यांना धोका पोचू शकतो आणि हा धोका पोचल्यानंतर त्याचे संरक्षण तर करणं गरजेचं असतं. मग त्याच्या संरक्षणासाठी एक बेसिक मिडियम आवश्यक पाहिजे की जेणेकरून ॲसिडला बेस हे न्यूट्रल करू शकेल आणि असं बेसिक मिडियम हे म्युकस स्रावतं आणि ते म्युकस नेक सेल सप्लाय करतं. त्यामुळं हे 3 वाक्य आहेत ही अशी बरोबर आहेत आणि ही त्यांच्या क्रमानुसार ही अशी मी इथं मांडलेली आहेत. त्यामुळे बघा, पेप्सिन, त्यानंतर HCl आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी मग ते म्युकस नेक सोडून म्युकस असा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 72. यामध्ये काय सांगितलंय की आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये कोणते साधर्म्य आहे. आवृत्तबीजी म्हणजेच एंजिओस्पर्म आणि अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म. यामध्ये कोणते साधर्म्य आहे. साधर्म्य म्हणजे रिसेंबल आहे. तर अ, खोडातील वाहिन्यात म्हणजेच व्हेसल्स इन वूड. ब, पोषण प्रकार. क, नलीयुग्मन आणि ड, बियांचे स्वरूप. आता तुम्हाला एक अंदाज येईल की एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म यातून तुम्हाला बियांच्या स्वरूपावरून तुम्हाला हा फरक सर्व जणांना माहीत असतो. म्हणजे तुम्हाला जरी काहीच माहीत नसेल तरी बियांच्या स्वरूपावरून त्यांना ओळखायचं कसं. म्हणजे बघा, जिम्नोस्पर्म आपण जिमला जाताना थोडे कमी कपडे वापरतो किंवा कधी विना कपड्याची जिम करतो. म्हणजे काय झालं, बिया उघड्या असतात. ह्यावरून असं लक्षात ठेवू शकता. आणि त्याच्या ऑपोजिट एंजिओ म्हणजे ते बिया बंद स्वरूपात असतात. आता हे झालं बियांचे स्वरूप. पण बाकीचे ऑप्शनमध्ये काय, तर बघा, आता खोडातील वाहिन्या. आता आपण पहिल्यांदा विचार करणार आहे खोडातील वाहिन्या म्हणजेच व्हेसल्स इन वूड. ज्या आवृत्तबीजी असतात म्हणजे एंजिओस्पर्म्स असतात ह्यांना वाहिनी भित्तिका असतात. म्हणजे काय असतात, व्हेसल वॉल्स असतात. आणि अनावृत्तबीजी असतात हे कसे आले, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आले. म्हणजे त्यांना खूप पाणी कमी लागतं.
म्हणजे पाणी कमी लागते हे झालं तर त्यांना वेसलची गरज नसते, डायरेक्ट कोणत्या तरी स्वरूपातून त्यांना पाण्याचा पुरवठा होतो. पण जे आवृत्तीबीजी असतात ते ह्या फ्लावरिंग प्लांट्स आल्या, त्यांना ह्या बाजूपासून त्या बाजूपर्यंत किंवा मुळापासून खोडापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी एक वेसल्स लागतं, त्या वेसल्स वॉल असतात. म्हणजेच काय झालं, खोडात वेसल्स आल्या. म्हणजे इथं आवृत्तबीजींना वेगळी वेसल वॉल असते, अनावृत्तबीजींना वेसल वॉल असते. म्हणजे इथे हे डिफरन्स आहे, खोडातील वाहिन्या हा त्यांच्यातील फरक आहे, साधर्म्य नाही. त्यामुळे अ ऑप्शन हा गेला. त्याचबरोबर म्हणजे इथं वेसल्स इन वूड म्हणजे खोडातील वाहिन्या हा फरक महत्त्वाचा आहे, हा त्यांच्यातला फरक झाला, साधर्म्य नाही. ओके. त्यानंतर आता दुसरं बघू शकतो आपण. दुसरा ऑप्शन आहे इथं पोषण प्रकार. पोषण प्रकार म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके. आता इथं मोड ऑफ न्यूट्रिशन बघताना त्यांचे बघा आवृत्तीबीजी आणि अनावृत्तीबीजीमध्ये हे दोघेही स्वपोषी जीव आहेत. म्हणजे हा त्यांच्यातला एक साधर्म्य झाला. दोघेही स्वपोषी जीव म्हणजे ॲटोट्रॉप्स, म्हणजे हे स्वतःचे अन्न स्वतः फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे करतात. म्हणजे ह्या काय झालं, म्हणजे दोन्हीही आवृत्त म्हणजे अँजिओस्पर्म, अनावृत्त म्हणजे जिम्नोस्पर्म, हे दोघेही काय करतात, आपले स्वतःचे अन्न हे फोटोसिंथेसिस, हा शब्द महत्त्वाचा आहे, फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे करतात. म्हणजे हे काय झाले, हा त्यांच्यातलं साधर्म्य झालं, हा एक झाला. त्यानंतर नलियुग्मन. आता नलियुग्मन म्हणजे सिफोनोग्राफी, हा पॉईंट नवीन आहे, हे तुमच्या एका नॉलेजमध्ये भर पडू शकते. नलियुग्मन म्हणजे काय असतं, ही नलियुग्मन जी प्रक्रिया आहे म्हणजे मेल सेल अंडपेशीपर्यंत वाहून नेण्यासाठी जी काही प्रोसेस असते, जी काही तिथं व्यवस्था आहे, सिस्टीम आहे, त्याला हे नाव आहे सिम्फोनोगॅमी म्हणजे नलियुग्मन. आता हे दोघांच्यात असते, म्हणजे आवृत्तीबीजीमध्ये पण असते, अनावृत्तबीजीमध्ये पण असते. आता ह्या नलियुग्मनामध्ये नेमकं काय घडतं, तर बघा इथं म्हटलं मी नरपेशी म्हणजे अंडपेशी, मेलपेशी सॉरी, ह्याचे स्थानांतर वहन कुठेपर्यंत न्यायचं आहे आपल्याला, अंडपेशीपर्यंत न्यायचे आहेत, म्हणजे एक सेलपर्यंत न्यायचे आहेत. हे नेण्यासाठी तिथे पोलन ट्यूब विकसित झालेले असतात. म्हणजे काय झालं, एक पोलन ट्यूब असते, त्यातून मेल सेल हे एक सेलपर्यंत नेलं जातं. आता या नेण्याच्या प्रक्रियेला तेच नलियुग्मन मराठीत आणि इंग्लिशमध्ये सिफोनोगॅमी, हे दोन्हीमध्ये म्हणजे आवृत्तबीजी म्हणजे अनावृत्तबीजीमध्ये सम असतात, साधर्म्य असतं. हे झालं. तिसरा म्हणजे ब आणि क हे तुमच्या साधर्म्य आहे. आता ती ड बघू, बियांचे स्वरूप. आता हा एकदम सगळ्यांना माहिती होता, म्हणजे तुम्ही ड ऑप्शन हा तुम्ही निग्लेक्ट म्हणजे कॅन्सल करू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही बाकीचे ऑप्शन बघू शकता. त्यामुळे इथं जर तुम्हाला ड हा माहिती असेल की ब आणि ड हा ह्यांच्यात हे साधर्म्य नाही, तर हा प्रश्न तुम्हाला लगेच सुटला असता. म्हणजे ब आणि क हे उत्तर आला असतं. असा एकच ऑप्शन आहे ड नसलेला, त्यात सॉरी एकच ऑप्शन नाही, दुसरा, तिसरा आणि चौथा असा ऑप्शन आहे. पण व्हेसल्स इन वूड हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. हा थोडा अवघड स्वरूपाचा प्रश्न होता, त्यामुळे इथे तुम्हाला बियांचे स्वरूप आणि बाकीचं खोडातील वाहिन्या ह्या दोन माहिती असणं गरजेचं होतं. ओके. आता बियांचे स्वरूप हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी, इथे फळे बंदिस्त असतात, ते फळे बंदिस्त नसतात. त्यामुळे याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे ब आणि क. आता नेक्स्ट प्रश्न बघूया 73. हा खूप फॅक्च्युअल म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा हा साधा एक फॅक्च्युअल प्रश्न होता, हे तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणते शेवाळ अल्गी म्हणजे शेवाळ अन्नाचा साठा मॅनिनटॉल आणि लॅमिनारियन या स्वरूपात करतं. आता हा वनस्पती वर्गीकरणातला प्रश्न आहे. आपण बघितलं की वनस्पती वर्गीकरणामध्ये थॅलोपॅटा, ब्रायोपॅटा, रेडिओफॅटामध्ये बघतो आपण. त्यामध्ये शेवाळांचा संघ थॅलोपॅटा यामध्ये हे 4 प्रकार आहेत, हिरवे शेवाळ, लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ आणि पिवळे शेवाळ. आता हे एक शेवाळ आले, ते हे शेवाळ वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या अन्नाचा साठा करते. त्यातलं ग्रीन अल्गी बघितलं म्हणजे ग्रीन शेवाळ बघितलं तर हे स्टार्चच्या स्वरूपात अन्नाचा साठा करतं. रेड अल्गी बघितलं तर हे फ्लोरिडिन स्टार्चच्या स्वरूपात अन्नाचा साठा करतं. तसेच येल्लो अल्गी बघितलं म्हणजे झॅन्थोफायसी बघितलं, हे पण स्टार्चच्या स्वरूपात अन्नासाठा करतं. पण जे तपकिरी शेवाळ आहे याला फिओपायसी असं म्हटलं जातं. हे तपकिरी शेवाळ मॅनिनटॉल तसेच लॅमिनारियन या 2 स्वरूपात त्या अन्नाचा साठा करतात. त्यामुळे याचं उत्तर आहे 2 तपकिरी शेवाळ, तसेच त्याला ब्राऊन अल्गी, तसेच याला फिओफायसी असं म्हटलं जातं. तर झालं 73 प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन 74 प्रश्न. 74 मध्ये हा आपला प्रश्न म्हणजे आयोगाच्या धर्तीवरच, आयोगाच्या पार्श्वभूमीवरच जसे प्रश्न आला होता त्याच फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. आणि त्या प्रश्नामध्ये बघता बघा हा आहे असा प्रश्न होता, फक्त तिथं आपल्याला झुरळ माल्फिजन नलिकाचे आणि त्याच्या पुढे गांडूळ विचारलेलं आणि झुरळाचे उत्सर्जन नलिका माल्फिजन नलिका आहे.
तर गांडुळाची नलिका काय, त्याचं आन्सर हे वृक्कक होतं. पण इथं मी जेणेकरून इथं आपल्याला थोडा वेगळा फॉर्मॅटमध्ये वेगळा आन्सर येईल या ह्याच्यावर मी विंचू हे टाकलेलं आहे. तर विंचूची उत्सर्जन नलिका ही आपल्याला माहिती असली पाहिजे. आर्थ्रोपोडा या घटकातला हा टॉपिक आहे. म्हणजे प्राणी वर्गीकरण करताना संघ आर्थ्रोपोडा, फायलम आर्थ्रोपोडा हे करताना हे झुरळ विंचू हे आर्थ्रोपोडामध्ये येतात. आयोगाने क्वेश्चन टाकलेला तो झुरळ हा आर्थ्रोपोडा आणि गांडूळ ॲनिलिडा ह्या दोन संघातील प्रश्न टाकलेला, पण इथं मी एकाच आर्थ्रोपोडामधला प्रश्न ठेवलेला आहे. आयोगासाठी आर्थ्रोपोडा, संघ आर्थ्रोपोडा हा खूप फेवरेट आहे. त्यामुळे आपण आर्थ्रोपोडा हा करताना खूप काळजीपूर्वक असला पाहिजे. त्यामध्ये वर्ग इन्सेक्टा सगळे वर्ग केले पाहिजेत. आणि आयोगाचे जास्तीत जास्त प्रश्न हे मत्स्यवर्ग म्हणजे पायसेस आणि आर्थ्रोपोडा ह्यांच्यावर जास्त बेसिस असतात. त्याचबरोबर मॅमॅलियन यांच्यावर पण जास्त असतात. त्यामुळे हे दोन वर्ग, हे दोन फायलम, हे संघ हे केले पाहिजेत, चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत. विथ त्यांचे वर्ग, पुढे जाऊन त्यांचे ऑर्डर, गण वगैरे हे सगळं पद्धतीने केलं पाहिजे. आता क्वेश्चन 74 बघताना झुरळाची मालपेची नलिका आहे, उत्सर्जन नलिका आहे, तर विंचूची काय, तर ह्याचं उत्तर आहे कॉक्झल ग्लँड. कॉक्झल ग्लँड ही आपल्या विंचूची एक्सक्रिटरी सिस्टम आहे. आता इथं ग्रीन ग्लँड ही आपण माहिती आहे की आपण झिंगे खातो, म्हणजे त्यांना प्रॉन्स म्हणतात. त्यांनाच पॅलिओमॉन असंही म्हटलं जातं या प्रॉन्सना. ह्यांची उत्सर्जन नलिका ही ग्रीन ग्लँड आहे. आता झिंगे वगैरे हे पण आर्थ्रोपोडामध्ये येतात. तुम्ही बघितलं असेल झिंगे, काही जण कोळंबे म्हणतात, कोळंबे थोडे वेगळे आहेत, त्यांना श्रिम्स म्हणतात. तर त्यांची पण ग्रीन ग्लँडच ही उत्सर्जन नलिका आहे. वृक्क, आता ही संघ ॲनिलिडा आणि संघ ॲनिलिडाची ही उत्सर्जन संस्था आहे, त्यालाच नेफ्रिडे असं म्हणतात. त्याचबरोबर हा आपण टेस्ट क्रमांक 2 जर तुम्ही सोडवली असाल तर त्यामध्ये हा फ्लेम पेशी ही कोणाची उत्सर्जन संस्था आहे हा प्रश्न आपण टाकलेला होता आणि त्याचंच उत्तर येत आहे संघ प्लॅटिहेल्मिंथस. म्हणजे तुम्हाला जर आयोगाचा अभ्यास आणि आपल्या भरारी टेस्टचे तुम्ही पेपर सोडवला असेल तर 2 ऑप्शन तुमच्या इथूनच कट होत होते, जे की वृक्क आणि फ्लेम पेशी. आणि त्यानुसार तुम्ही राहिलेले म्हणजे ग्रीन ग्लँड किंवा कॉक्झल ग्लँड याचं उत्तर तुम्ही घेऊ शकत होता. तर विंचू ह्याची जी उत्सर्जन संस्था आहे ही कॉक्झल ग्लँड आहे. आणि जर तुम्हाला अजून त्यामध्ये अभ्यास करायचा असेल तर विंचू हा झाला उत्सर्जन सिस्टीमविषयी प्रश्न झाला. आता त्याचबरोबर जर त्यांच्यातील श्वसन क्षमता म्हणजे श्वसन सिस्टीम कोणती आहे, अवस्था कोणती आहे, तर त्यावर जर प्रश्न आला तर इथं मी लक्षात ठेवलंय बघा, विंचवाची श्वसन ही बुक लंग्सच्या स्वरूपात असते. म्हणजे विंचवामध्ये काय असतं तर बुक लंग्स. झुरळाचं आपण पाहिलं तर त्यांच्यात एक श्वसन नलिका असते, जर विंचूची पाहिलं तर इथं बुक लंग्स असतात. त्यामुळे ह्या फॉर्मॅट्समध्ये हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 75. आता इथे मी वाक्य टाकलेले आहेत 3, खूप सोपी वाक्य आहेत, खूप इथे वाक्य आहेत. तर 3 वाक्य आहेत. या 3 वाक्यांचा विचार करता इथं तुम्हाला कंटेंट एकच आहे, म्हणजे की हृदय या कंटेंट विषयी 3 प्रश्न तयार केलेले आहेत. इथे बघा, आता पहिलं वाक्य आहे मत्स्यवर्ग आणि उभयचर या वर्गातील प्राण्यांचे हृदय हे 2 कप्प्याने बनलेले असते. सरीसृप वर्गातील प्राण्यांचे हृदय हे 3 कप्प्याने बनलेले असते. तर सस्तन आणि पक्षी वर्गातील प्राण्यांचे हृदय हे 4 कप्प्याने बनलेले असते. आता ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बघितले तर बघा, जे मत्स्यवर्ग असतं ह्यांचे वय म्हणजे आपले खास करून जिथे जग सर्व मासे येतात ह्यांचे हृदय हे 2 कप्प्याने बनलेले असते. तसेच त्यांना हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत, म्हणजे शीतरक्ती ॲनिमल आहेत. त्याचबरोबर ॲम्फिबियन्स म्हणजेच उभयचर आणि सरीसृप ह्या दोन्ही वर्गातील प्राण्यांचे हृदय हे 3 कप्प्यांनी बनलेले असते. त्यामुळं पहिला ऑप्शन तुमचा इथेच चुकला. म्हणजे इथं मत्स्यवर्गांचेच फक्त 2 कप्प्याने बनलेले असते, उभयचर यांचे 3 कप्प्याने बनलेले असते. त्यामुळे ऑप्शन अ चुकला, ब बरोबर आहे. आणि सस्तन आणि एव्ज म्हणजे सस्तन आणि पक्षी यांच्यातले हे प्राणी असतात, हे प्राण्यांचे प्रामुख्याने 4 कप्प्याने हृदय बनलेले असते. म्हणजे इथे झाले हे ब आणि क वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं 75चं उत्तर आहे. त्याचबरोबर जे 3 कप्प्याने आणि 2 कप्प्याने बनलेले आहेत ह्यांना आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो, म्हणजे शीतरक्ती प्राणी आहेत. त्याचबरोबर जे मॅमॅलियन आहेत हे प्रामुख्याने उष्णरक्ती आहेत, सर्व नाहीत. आणि पक्षी बघता हे सर्व पक्षी हे हॉट ब्लडेड म्हणजे उष्णरक्ती आहेत. म्हणजे ह्याबरोबर हृदयांच्या कप्प्यांबरोबर तुम्हाला रक्ताच्या प्रकारावर सुद्धा त्यांचं वर्गीकरण आलं तर हे तुम्हाला इथून कळून जाईल. क्वेश्चन नंबर 76, संघ सिलेंट्राटा म्हणजे संघ निडाऱ्या याच्यावरती हा प्रश्न आहे. यामध्ये आपण बघा, आता ह्यामध्ये 3-4 वाक्य मी बनवलेले आहेत. म्हणजे ह्या तुम्हाला संघ सिलेंट्राबद्दल सर्व माहिती यामध्ये टाकलेली आहे. जर संघ सिलेंट्राटा निडाऱ्याचा विचार करताना तुम्ही ह्या संघांचे अभ्यास जर तुम्ही असे टेबल फॉर्ममध्ये करून
त्यांची शरीर रचना कोणती, देहगुहा अस्तित्वात असते किंवा नसते, शरीर स्तर कोणते, त्यांचे प्रजननाचे स्वरूप कोणते, हे असं जर टेबल फॉर्ममध्ये करून जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर असे प्रश्न तुमच्या चट दिशी म्हणजे एका विदिन 30 सेकंड हे तुमचे सॉल्व्ह होतात. आता इथे बघा, पहिलं वाक्य आहे संघ सिलेट्रेटा म्हणजे यांची शरीररचना आर्य संमित असते. आर्य संमित म्हणजेच रेडियल सिमेट्रीची असते. त्यांच्यामध्ये देहगुहा असते. यांची शरीररचना प्रामुख्याने दंडगोल छत्रीसारखी असते. हायड्रा, जेलीफिश, कोरल्स हे सगळे या संघात येतात. आता तुम्ही संघ सिलेंट्राटा बघितला तर सिलेंट्राटा आणि इकानोडर्माटा आणि टेनोफोरा हे 3 संघ असे आहेत की ह्यांच्या 3 संघांची शरीररचना ही रॅडियल म्हणजे आर्य संमित असते. आणि जे देहगुहाचा विचार करता वरून पोरीफेरापासून चालू केल्यानंतर प्लॅटेलमेंथस पर्यंत ह्यांच्यात देहगुहा नसते. म्हणजे पोरीफेरा, सिलेंट्राटा, प्लॅटेलमेंथस या संघात ही देहगुहा नसते. त्यामुळे हे वाक्य इथं चुकलेलं आहे. दुसरं वाक्य, यांच्यामध्ये देहगुहा नसते. जिथं आपण देहगुहा अस्तित्वात असते. सिलेंट्राटा नंतर प्लॅटेलमेंथस, प्लॅटेलमेंथस नंतर जे येतं ते ॲस्केल हेल्मिंथस. हे ॲस्केल हेल्मिंथस तुम्ही खास करून लक्षात ठेवा, कारण की ह्यांच्यात जी देहगुहा असते ती आभासी देहगुहा असते. म्हणजे देहगुहा असल्यासारखं असतं पण ॲक्च्युअलमध्ये देहगुहा नसते. म्हणजे ते काय झाले, सुडो ॲसिलोमेट म्हणजे जे असिलोमेट म्हणजे सिलोमेट म्हणजे देहगुहा असणे, ॲसिलोमेट म्हणजे देहगुहा नसणे आणि सुडोसिलोमेट म्हणजे आभासी देहगुहा. तर ॲस्केल हेल्मिंथस ह्यांच्यात आभासी देहगुहा असते. तिथून पुढे जे सर्व आहेत त्यांच्यात देहगुहा ही अस्तित्वात असते. आणि त्यानंतर तिसरं वाक्य, होय आता हे वाक्य बरोबर आहे. शरीररचना प्रामुख्याने दंडगोल म्हणजे पॉलिप आणि छत्रीसारखे म्हणजे मेडुसासारखे असते. म्हणजे ह्यामध्ये आपण जे एक्झाम्पल बघतो ज्यामध्ये हायड्रा, जेलीफिश, कोरल्स, ह्यामध्ये तुम्ही जेलीफिश जर तुम्ही नेटवर सर्च करून त्याचं चित्र जर पाहिलं तर ह्याचं चित्र हे तुम्हाला एका छत्रीसारखं दिसेल. म्हणजे जेलीफिश हे छत्रीसारखे म्हणजे मेडुसासारखे असतात. तर हायड्रा वगैरे ह्यांच्यात येतात. आणि जे कोरल्स असतात, कोरल्स म्हणजे सी एनिमोन वगैरे असतं ना, ते हे सगळे पॉलिप म्हणजे दंडगोलसारखे असतात. त्यामुळे हायड्रा, जेलीफिश, कोरल्स हे सगळे सिलेंट्राटा देतात. आणि दंडगोल आणि छत्रीसारखी त्यांची शरीररचना असते. हे क आणि ड हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. त्याचबरोबर अ पण बरोबर आहे. त्यामुळे अ, क, ड असं 4 क्रमांकाचा ऑप्शन हा इथं बरोबर आहे. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 77, प्रकाश संश्लेषणातील असा कोणता एकमेव रंगद्रव्य म्हणजेच फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे जी प्रकाश शोषून प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतो. आता इथे बघता इथे काय म्हणले बघा, प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतो. म्हणजे हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे हे फोटोसिंथेसिसचं कार्य आहे. म्हणजे हा क्लोरोफिल, हा फोटोसिंथेटिक पिगमेंट जवळपास म्हणण्यापेक्षा 100% सर्व वनस्पतीमध्ये असतोच. म्हणजे ज्या ॲटोट्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये असतोच. म्हणजे ह्याचं उत्तर तुम्हाला ह्यातला क्लोरोफिलबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. क्लोरोफिल म्हणजे फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणते आले, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, हे असे 5 क्लोरोफिल आणि अजून भरपूर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे फोटोसिंथेटिक पिगमेंटिक आहेत ते आलेत. मग ते हे ऑप्शनमध्ये त्याच ऑप्शन आहेत बघा, ए, बी, सी, डी. जर तुम्ही वनस्पतींचा अभ्यास करताना, शेवाळांचा खास करून अभ्यास करताना तुम्हाला इथं दिसून येईल की थॅलोपाइट्समध्ये ग्रीन शेवाळ आले, लाल शेवाळ आले. ह्यामध्ये तुम्हाला ते अभ्यास करताना त्यामध्ये दिसून येईल की त्यांच्यामध्ये कोणते फोटोसिंथेटिक पिगमेंट हे प्रेझेंट असतात. आता क्लोरोफिल ए हे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. हे जे सर्व हे असतात, हे क्लोरोफिल असतात ना, ते सर्व प्रकाश संश्लेषित सजीवांमध्ये आढळतात. कारण की तेच फोटोसिंथेसिसचं काम करतात आणि प्रकाश संश्लेषण रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. त्याचबरोबर हे क्लोरोफिल बी हे हिरवे शेवाळ, ब्रायोफाइट्स तसेच उच्च वनस्पतीमध्ये आढळतात. त्याचबरोबर क्लोरोफिल सी, डी, ई हे ब्राऊन आणि रेड अल्गीमध्ये आढळतात. म्हणजे हे सी, डी, ई हे ब्राऊन आणि रेड अल्गीमध्ये आढळतात. याचा अर्थ असं नाही की त्यांच्यात ए आढळत नाही, तर ए हा सगळ्यांच्यात आढळतो. त्याचबरोबर हिरवे शेवाळ, ब्रायोफाइट्स यांच्यामध्ये बी सुद्धा प्रामुख्याने आढळते. तुम्ही जर शेवाळांचा आपण मगाशी विचार केला, जर हिरवे शेवाळ बघितलं तर त्यांच्यात ए बी आढळतं. जर तपकिरी शेवाळ बघितलं तर त्यांच्यात ए सी आढळतं. जर लाल शेवाळ बघितलं तर त्यांच्यात ए डी आढळतं. जर पिवळे शेवाळ बघितलं तर अशा क्रमाने त्यांच्यात आढळतं. म्हणजे त्यांच्यात ए तर आढळतंच. ए हे प्रामुख्याने सर्वांच्यात आढळणारे क्लोरोफिल आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्लोरोफिल ए हेच खरं त्याचं जे प्रकाश संश्लेषणासाठी उपयोगी पडतं. आणि त्यामुळे क्लोरोफिल ए 1 नंबर हा ऑप्शन त्याचा उत्तर बरोबर आहे. हे झाले आपले बायोलॉजीचे प्रश्न. तर त्यानंतर हे रोगाचे प्रश्न आहेत. 78, 79 आणि 70 हे 3 हे रोगांचे प्रश्न इथे टाकलेले आहेत. आता पहिला प्रश्न आहे, प्लेग हा रोग कशामुळे होतो? खूप साधा प्रश्न आहे. प्लेग म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये पण प्लेगच म्हणतात. तर हा प्रश्न कोणत्या रोगामुळे होतो? तर आपल्याला हे उत्तर माहितीच पाहिजे. बॅक्टेरिया हा जीवाणूजन्य रोग आहे. एक 13, 14, 15 असे रोग आहेत जे बॅक्टेरियल डिसीज आहेत, हे जे तुम्हाला माहितीच पाहिजेत.
म्हणजे टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस, DPT, त्याचबरोबर म्हणजे डिप्थेरिया, पर्टिसिस, टिटॅनियस, कुष्ठरोग, प्लेग, गँग्रीन, अँथ्रॅक्स, हे सगळे रोग, त्याचबरोबर रिकेट्सिया, हे सगळे जीवाणूजन्य रोग आहेत. हे तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे कोणते कोणते जीवाणू, परत कोणते कोणते विषाणू, अशी ह्या पद्धतीने एक वन लाईनर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इथे अशा आली की तुमची दांडी ओढू शकते. म्हणजे एक तर माहितीच पाहिजे. त्यामुळे 14-15 प्रश्न आहेत, हे पाठ करा. जीवाणूजन्य की विषाणू की कृमी, म्हणजे हिवताप, मलेरिया, जसे असे आहेत हे हे कसे आहेत, हे आदिजीवामुळे होणारे रोग आहेत. त्यामुळे या 4 क्लासिफिकेशनमध्ये होणारे रोग जर तुम्ही चांगले पाठांतर केले तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक 10 ते 15 सेकंदात 10 सेकंदात सुटू शकतात. आणि म्हणजे 5 सेकंदात तुम्ही वाचून एक 5 सेकंदात निर्णय घेऊन पुढे जाऊ शकता. म्हणजे ह्याचा उपयोग तुमचा वेळ वाचून दुसऱ्या प्रश्नासाठी तुम्ही करू शकता. तर प्लेग हा जीवाणूजन्य रोग आहे आणि हा यर्सिनियस पेस्टिस या जीवाणूमुळे हा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर दुसरे जे विषाणू, आदिजीव, कवक ह्यामुळे होणारे रोग हे पण तुम्ही करून ठेवा. नंतर क्वेश्चन नंबर 79 हा प्रश्न बघा आता. स्लीपिंग सिकनेस हा रोग लेशमनिया डोनाविना या आदिजीवामुळे होतो. तर काला आजार हा रोग ट्रिपॅनसोमा या आदिजीवामुळे होतो. हे दोन्ही प्रश्न आयोगाला येऊन गेलेले आहेत आणि त्यांची बॅक्टेरियाची नावं पण येऊन गेलेली आहेत. आता हे जर तुम्ही आयोगाचं जर तुम्ही चांगलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस तुमचं चांगलं असेल तर हे तुमचं वाक्य तुम्हाला समजले असतील. ही दोन्ही वाक्य अशी उलटी केलेली आहेत. म्हणजे दोन्ही वाक्य चूक आहेत. म्हणजे स्लीपिंग सिकनेस हा रोग ट्रिपॅनसोमा आदिजीवामुळे होतो आणि हा आदिजीव सेसे नावाच्या माशीमुळे होतो. हा सेसे माशीचा आपल्याला प्रश्न आयोगाला येऊन गेलेला आहे. त्याचबरोबर काला आजार हा रोग लेशमनिया डोनाविना या आदिजीवामुळे होतो आणि हा सँड फ्लाय या माशीमुळे याचा प्रसार होतो. तर आपण हे 2 बघितले, स्लीपिंग सिकनेस तो कोणता आजीव, आणि आता तिसरा त्यातला पॉईंट म्हणजे माशीचा, म्हणजे सेसे माशी आणि सँड फ्लाय. म्हणजे ह्याचे 3 ॲस्पेक्ट्स आहेत. या 3 ॲस्पेक्ट्समध्ये तुम्ही ह्याचं हा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे रोग, त्याचं आदिजीवाचं नाव आणि आदिजीवाचा प्रसार करणारा प्राणी, म्हणजे हा कशामुळे प्रसार होतो, तर ह्यामध्ये याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता हे रोगाचं वर्गीकरण म्हणजे रोगाचा अभ्यास करताना खास करून आपल्याला ॲनाफिलस, एडिस इजिप्ती, सेसे, सँडफ्लाय म्हणजे या कारकांबरोबर प्रसार करणारी प्राणी कोण आहे ह्यांच्यावर पण हल्ली प्रश्न येतात आणि असे प्रश्न डायरेक्ट येतात. त्यामुळे तुम्हाला ह्याचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर ह्या रोगांच्या बरोबरच आदिजीवा, हे मी आदिजीवांचे रोग टाकलेले होते, या आदिजीवांमुळे होणारे इतर रोग आपण बघू. की आपल्याला माहिती आहे की मलेरिया हा प्लाझ्मोडियम वायवॅक्स ह्या आदिजीवामुळे होतो आणि अनाफिलस डासाची मादी आहे हा या प्लाझ्मोडियम वायवॅक्सचा प्रसार करते. त्याचबरोबर अमिबियासिस हा अमिबामुळे होतो, ज्याला हा गुण असं आपण म्हणतो. हे आदिजीवामुळे होणारे रोग आहेत, हे आपण बघितले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 80. तर इथे बघताना बघा, तर हा डायरेक्ट प्रश्न आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हा ग्रंथी या विषयातील कंटेंट आहे, म्हणजे क्वेश्चन आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचे प्रमाण जास्त झाल्यावर डॅश डॅश हा रोग होतो आणि यात रक्तातील ग्लुकोज तर लघवीतील युरियातील प्रमाण वाढलेले असते. म्हणजे हा डायरेक्ट प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे कुठे असतात, कुठून, ह्याचा उपयोग काय, ह्यातून कोणते संप्रेरक स्रावले जाते, ह्याची माहिती असणे तुम्हाला गरजेचं आहे. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे ॲड्रिनल ग्लँडमधून, ॲड्रिनल ग्लँड म्हणजे अधिवृक्क ग्रंथी असते, त्याच्या कॉर्टेक्समधून, म्हणजे कॉर्टेक्सलाच मराठीमध्ये वलकूट असं म्हटलं जातं, कॉर्टेक्समधून स्रावले जातं. आता या वलकुटातून 3 ठिकाणातून स्रावले जाणारे 3 वेगवेगळी आहेत संप्रेरक आहेत. म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड झाले, मिनरल कॉर्टिकॉइड झाले, त्यानंतर 6 कॉर्टिकॉइड झाले. म्हणजे हे जे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत हे वलकुटाच्या मध्यातून स्रावले जातात. आता यामध्ये हे कुठे असतात, ॲड्रिनल ग्लँड्समध्ये असतात. ॲड्रिनल ग्लँड्समध्ये वरच्या साईडला वलकुट असतं आणि त्यातून हे स्रावले जातात. तर ह्या ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचे आपण खास करून बघू. ते या ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे काय करतं, तर एकतर ॲड्रिनल ग्लँड्समध्ये वसलेलं असतं आणि हे अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन, हे डबल M पाहिजे इथं, अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन ह्यासाठी म्हणजे काय करतात, हे शरीरातील दाह कमी करतात. आता दाह कमी करतात म्हणजे काय, जर असं आपण बघतो की फुफ्फुसाचा दाह म्हणजे कोणता रोग, न्यूमोनिया झाला, तर असे रोग झाले. म्हणजे दाह म्हणजे त्याचा एक बॅड स्टेट, म्हणजे सूज येणे वगैरे अशा पद्धतीने बघतो. फुफ्फुसाचा दाह म्हणजे न्यूमोनिया झाला, असे आपण वेगवेगळ्या दाह होणारे रोग बघतो. तर त्यांच्या अपोजिशन म्हणजे असे दाह झाले तर त्यांना अँटी काम करणारे हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतात आणि जे ॲड्रिनल ग्लँडमधून स्रावले जातात. तर ह्याचे प्रमाण जास्त झाल्यावर कोणता रोग होतो, असा हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे 1 कशिंग सिंड्रोम.
तर बाकीचे ऑप्शन पहिला आपण बघून घेऊ, कारण की हे सिमिलर ऑप्शन आहेत. आपण बघितलं की ग्लुकोकॉर्टिकॉइड्समध्ये काय होतं, याचं प्रमाण जास्त झाल्यावर जो कशिंग सिंड्रोम होतो त्यात रक्तातील ग्लुकोज आणि लघवीतील युरियाचे प्रमाण वाढलेले असते. आता आयोगानं जो मागल्या पूर्वपरीक्षेला जो प्रश्न टाकला होता त्यामध्ये डायबिटीस इन्सिपिडस, डायबिटीस मेलिटस असे ऑप्शन असणार हा प्रश्न एक टाकला होता. त्यामध्ये आपल्याला टाकलेले होते की अति तहान अति लघवी अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता. तर त्याचं त्या रोगाचं नाव काय, तर अति तहान अति लघवी म्हटलं तर डायबिटीस इन्सिपिडस हा रोग आपल्याला लक्षात येतो, अति तहान अति लघवी. आणि डायबिटीस मेलिटस म्हणजे हा रेग्युलर डायबिटीस, म्हणजे रक्तामध्ये अतिसागर झाली, शुगरचं प्रमाण वाढलं, ग्लुकोजचं प्रमाण वाढलं तर कोणता रोग होतो, जो आपण डायबिटीस म्हणतो त्याचंच नाव ॲक्च्युली डायबिटीस मेलिटस आहे. मग हे दोन रोग लक्षात घ्यावा, डायबिटीस इन्सिपिडस, डायबिटीस मेलिटस, ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. आणि त्यांच्यात एक ॲडिशन होणारा म्हणजे कशिंग सिंड्रोम, म्हणजे काय होतं, यात रक्तातील ग्लुकोज आणि रक्तातील युरियाचे प्रमाण वाढलेले असते, तो ग्लुकोकॉर्टिकॉइड्सच्या जास्त प्रमाणामुळे. आणि चौथा ऑप्शन आहे जो गर्ल्स डिसीज, ज्याचा ह्याचा काही संबंध नाही, म्हणजे जो हा थायरॉक्सिनच्या कमतरतेमुळे होतं. तर आता थायरॉक्सिनचं प्रमाण कमी झाल्यावर जास्त झाल्यावर कोणते कोणते रोग होतात, त्यामध्ये प्रौढांमध्ये, लहान मुलांमध्ये कमतरता जास्त झाल्यामुळे कोणते रोग होतात, हे असे 4 रोग आहेत. ते 4 रोग बघून घ्या. म्हणजे आता इथं गर्ल्स डिसीज झाला, हा प्रौढांमध्ये होतो प्रमाण जास्त झाल्यानंतर. तसेच प्रौढांमध्ये थायरॉक्सिनचे प्रमाण कमी झाल्यानंतर ग्रेव्स डिसीज होतो, त्यालाच ऑक्झॅप्थॅलेमिया म्हणतात, म्हणजे डोळे बाहेर वगैरे असे येतात. इथं ह्याला प्रौढांमध्ये थायरॉक्सिनची कमतरता झाल्यावर गर्ल्स डिसीज होतो, जसं त्याला मिक्झोडिमा असंही म्हटलं जातं. त्यामुळे हे रोग आहेत जे ग्रंथी या टॉपिकमध्ये तुम्हाला जे रोग दिलेले आहेत ते रोग तुम्ही चांगल्या प्रकारे करण्याचे गरजेचं आहे. त्याच बेसिसवर असे प्रश्न येऊ शकतात आणि जे येऊन गेलेले आहेत त्याच बेसिसवर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू 81. आता इथं बायोलॉजी आणि त्याच्या रिलेटेड रोग किंवा रोगाचे रिलेटेड असे प्रश्न संपलेले आहेत. मुद्दाम करून हे जास्त प्रश्न टाकलेले, 10 असे प्रश्न टाकलेले, कारण की एका ग्रुपच्या पेपरला प्रिव्हियस इयरमध्ये 10 असे प्रश्न आले होते की जे बायोलॉजी आणि रोग म्हणजे डिसीज रिलेटेड प्रश्न होते, आणि 3 केमिस्ट्री आणि 2 फिजिक्स अशा बेसिसवर एक पेपर आला होता की तिथं तुम्हाला म्हणजे बायोलॉजीवर किती तुमचा फोकस असला पाहिजे ह्या इथून दिसून येतो. आणि त्याच बेसिसवर हे 15 प्रश्न आम्ही इथे सेट केलेले आहेत. आता क्वेश्चन 81 इथे बघा, इथे 2 विधाने आहेत. अणूच्या सर्वात आतील कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वेग सर्वाधिक असतो, तर सर्वात बाहेरील कक्षेतील वेग हा सर्वात कमी असतो. तर दुसरं वाक्य, अणूच्या सर्वात आतील कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते आणि सर्वात बाहेरील, इथं ल पाहिजे, बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात जास्त असते. आता हे बघा, हा खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल म्हणण्यापेक्षा 2च कन्सेप्ट आहेत, ऊर्जा आणि वेग. हे तुम्हाला जर माहिती असेल, त्याचा फॉर्म्युला किंवा त्याची कन्सेप्ट माहिती असेल तर एका क्षणात तुम्ही ह्याचं सॉल्व्ह करू शकता. नाहीतर हे तुमचं वाचायला खूप वेळ जाऊ शकतो, नसेल तर मग तुम्ही सोडून जाऊन पुढे जाऊ शकता. पण असे प्रश्न खूप बेसिक्स आहेत, फंडामेंटल कन्सेप्ट आहेत, आणि आयोग फंडामेंटल कन्सेप्टवर क्वेश्चन टाकतंच. त्यांना हा फंडामेंटल कन्सेप्ट खूप फेवरेट टॉपिक आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे फंडामेंटल कन्सेप्टवर सगळेचे सगळे म्हणजे एक 90% फंडामेंटल कन्सेप्टवर क्वेश्चन असतात. त्यामध्येच हा प्रश्न आहे, अणूच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन. आता ह्या इलेक्ट्रॉनच्या बद्दल प्रश्न आहे, त्याचा वेग आणि त्याची ऊर्जा. ह्याच्यासाठी हे 2 फॉर्म्युला आहे, तर मी टाकलेले आहे बघा एक्सप्लेनेशनमध्ये. अणूच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वेग, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर V = 2.18 × 10⁶ × Z/9 n. तर झेड काय आहे, तर झेड आपल्याला माहिती आहे की अणुअंक, आणि n हा आहे कक्षा क्रमांक. म्हणजे याचाच अर्थ काय, n हा छेदात आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे जसा n वाढेल तसं काय होतं, V इथं कमी होणार, बरोबर आहे. जशी n ची संख्या वाढेल तसे त्याची ओव्हरऑल V ची संख्या ही कमी होणार. म्हणजेच कक्षा क्रमांक जसे वाढेल तसा वेग हा कक्षेतील इलेक्ट्रॉनचा कमी होणार. म्हणजे पहिलं वाक्य काय, अणूच्या सर्वात आतील कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वेग हा सर्वाधिक असतो, बरोबर आहे. म्हणजे कक्षा जेवढी कमी तेवढा वेग जास्त, आणि सर्वात बाहेरील कक्षेतील इलेक्ट्रॉनचा वेग हा सर्वात कमी असतो. म्हणजे कक्षा वाढली की वेग कमी आला, म्हणजेच व्हाईस वर्सा. म्हणजेच यावरून काय समजतं आपल्याला, प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनचा वेग हा वेगवेगळा असतो. हे वाक्य कधी येऊ शकतं, प्रत्येक कक्षेमध्ये, प्रत्येक अणूच्या कक्षेमध्ये ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचा वेग हा समान असतो, असेही वाक्य येऊ शकतं. तर ते चूक, तर हा वेगवेगळा असतो. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला माहीत असता, निदान हा फॉर्म्युला जरी माहीत नसतात किंवा झेड आणि n ह्याची पोझिशन जरी तुम्हाला माहीत असती तरी तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. आता त्यानंतर हा दुसरा वाक्य काय आहे, तर अणूच्या सर्वात आतील कक्षेत इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही सर्वात कमी असते.
आणि सर्वात बाहेरील कक्षेतील ऊर्जा ही सर्वात जास्त असते. यासाठी ह्या अणूच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ह्याला पण एक फॉर्म्युला आहे, म्हणजे E इज इक्वल टू -13.6 इंटू Z² डिवाइड बाय N². म्हणजे इथं Z/N ब्रॅकेट स्क्वेअर असंही म्हटलं तरी चालतं. याचं युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इथे बघा N इथं कसं आहे, इथे पण N डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे आपल्याला वाटेल की N वाढला तर एनर्जी कमी होणार, इथं सांख्यिकीवरून तसं वाटेल, पण इथं निगेटिव्ह साईन आहे. इथे काय आहे, निगेटिव्ह साईन आहे. या निगेटिव्ह साईनवरून तुम्हाला कळेल की जसा N वाढेल तशी E ची संख्या कमी होईल, पण निगेटिव्हमुळे काय होणार, ती E ची संख्या ही वाढणार. म्हणजेच काय झालं, जसा N वाढेल तसंच काय होणार आहे, जसा N वाढेल तशीच त्याची ऊर्जाही वाढेल. इथून हा पॉईंट क्लिअर होतो आणि त्याचनुसार हे वाक्य पण इथं समजतं आपल्याला, जसं की इनर ऑर्बिट म्हणजे अणूच्या सर्वात आतील कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही सर्वात कमी असते. का, कारण की N ची व्हॅल्यू कमी असते. हिथंच आपण बघितलं की जेवढं N कमी तेवढी ऊर्जा कमी, N जास्त तेवढी ऊर्जा जास्त. म्हणजे ह्यातून हे दोन खूप महत्त्वाचे कन्सेप्ट ह्या दोन वाक्यातून क्लिअर होतात. आता क्वेश्चन क्रमांक 82 हा प्रश्न बघू. कापूर म्हणजेच कॅम्फर व अमोनियम क्लोराईड बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. म्हणजे बघा इथं कोणते विधान योग्य आहे. तर जर आयोगाचे काही काही प्रश्न तुम्ही बघितला तर 2022 जर कंबाईनचा पेपर बघितला तर त्यामध्ये असाच एक पद्धतीने एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. विधान म्हणले म्हणजे ह्यातून तुम्हाला एक समजून जाईल की ह्यापैकी कोणते तरी एक उत्तर, एकच वाक्य बरोबर असणार आहे, दोन तर नसणार आहे. याचा अर्थ काय झालं, ऑप्शन नंबर 3 इथं तुम्ही निग्लेक्ट म्हणजे कट करू शकता. ह्यातून आता आपल्याला राहिलेले 3. आपल्याला माहिती आहे की कॅम्फर आणि अमोनियम क्लोराईड. कापूर हा कसा आहे, संप्लवनशील आहे, म्हणजे ह्याचं इट्स गोज अंडर द सब्लिमेशन. म्हणजे काय होतं, संप्लवन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ सॉलिड. संप्लवन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ सॉलिड इनटू द व्हेपर स्टेट म्हणजेच गॅसेस स्टेट. इट डायरेक्टली कन्वर्ट्स सॉलिड टू गॅस विथ ॲप्लिकेशन ऑफ हीट, विदाउट ॲप्लिकेशन ऑफ हीट्स. हे काही एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे कापूरचा विचार केला तर हीट अप्लाय केली तर त्याचं डायरेक्ट गॅसेस फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. त्याचमुळे आता तुम्हाला कॅम्फर ह्याचं जर मोलिक्युलर फॉर्म्युला माहीत असेल, आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे सेंद्रिय असेंद्रिय, ह्याचा फरक तुम्हाला माहिती असेलच. जर माहीत नसेल तर ते करून ठेवा, कारण की हा खूप बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मधला फरक हा माहिती गरजेचा आहे. आता कुणालाही ऑर्गॅनिक कंपाऊंड हा बेसिक जर माहिती असेल तर त्यामध्ये आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं तर हे कार्बन हायड्रोजन यामध्ये असतात, म्हणजे त्यांचं हायड्रोकार्बनचं मिक्सचर कंपाऊंड असतो. त्यामुळे जर तुम्ही कॅम्फरचा विचार केला तर याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C10H16O. म्हणजेच हे काय झालं, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे इथं पहिलं वाक्य बोथ ऑफ देम आर ऑर्गॅनिक कंपाऊंड, हे यामध्ये हे एक तुम्ही घेऊ शकता आणि दोघे असेंद्रिय संयोग आहेत, हे तुमचं गेलं. म्हणजे 3 आणि 4 ऑप्शन गेले आणि 1 आणि 2 ऑप्शन राहिला. तर आता अमोनियम क्लोराईड बघितला तर तुम्हाला हा अमोनियम क्लोराईड इतकं तर माहिती पाहिजे की ह्यात अमोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला नंतर अमोनियम NH3 म्हणजे NH4Cl असा फॉर्म्युला असणार आहे. ह्यात कुठं कार्बन कंटेंट नाही, त्यामुळे हा एक तुम्ही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे असं म्हणू शकता. म्हणजे इथं काय झालं, इथं उत्तर काय झालं तर दोघेही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि दोन्ही इनऑर्गॅनिक कंपाऊंड. हे 1 आणि 4 ऑप्शन गेला, राहिला ऑप्शन 2. म्हणजेच काय झाला, अमोनियम क्लोराईड. जरी तुम्हाला अमोनियम क्लोराईड माहीत नसलं की हा एक संप्लवनशील पदार्थ आहे, म्हणजे सॉलिडचा गॅसेस फॉर्ममध्ये होतो डायरेक्ट. जरी तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून, म्हणजे कापूर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि अमोनियम हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड, हे ह्यावरून जरी तुम्ही गेला तरी प्रश्न हा सुटू शकत होता. किंवा काहींनी जर सब्लिमेशन होणारेच पदार्थ अशी पदार्थांची नावच पाठ करून ठेवली असतील, म्हणजे कॅम्फर, अमोनियम क्लोराईड, नॅप्थॅलिन, अँथ्रॅसिन, आयोडीन स्फटिक. ही इतर उदाहरणे इथं आम्ही खाली दिलेली आहेत. नॅप्थॅलिन सर्वांनाच माहिती आहे, आयोडीन स्फटिक, अँथ्रॅसिन ही जर उदाहरण सर्वांनाच माहिती असतील तर त्यावरून पण हा प्रश्न तुम्ही सोडवू शकत होता. म्हणजे बघा इथं अमोनियम क्लोराईड आणि कॅम्फर ह्या बाबतीत आपण बघितलं की ह्याचं उत्तर आहे फक्त 2, बोथ ऑफ देम अंडरगो सब्लिमेशन झालं. त्यानंतर 83चं क्वेश्चन बघा. इथं हा खूप वन लाइनर क्वेश्चन आहे. यामध्ये बघा डॅशचे सेवन आरोग्यास फायदेशीर असते. तर याचं उत्तर आहे कोणतेही नाही. आता तुम्ही बघाल इथे सॅच्युरेटेड, सगळ्यांना माहिती आहे की सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट ह्या 2 गोष्टी आहेत की ज्या आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत. आणि खास करून जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतं म्हणजे असंतृप्त
आणि संतृप्त फॅट आणि ट्रान्स फॅट हे हानिकारक असतं, पण असंतृप्त म्हणजेच अनसॅच्युरेटेड फॅट्स हे आपल्याला आरोग्यास फायदेशीर असतं, ज्याचं आपण सेवन केलं पाहिजे. आता तर हा तिसरा टाईप झाला मोनोसॅच्युरेटेड. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर अनसॅच्युरेटेड फॅट्सचे हे दोन प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतं. त्यामध्ये कुठले? मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड. हे तुम्ही बघितलं असाल, मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड. मग इथं बघा, अन हा शब्द काढला आणि मोनोसॅच्युरेटेड ऑप्शन टाकलेला आहे. खूप जणांनी हा 3 नंबरचा ऑप्शन मारला असेल, कारण की जेणेकरून सगळ्यांना माहिती असतं की मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड हे आरोग्यास फायदेशीर असतात. त्यामुळे हे खूप साधा प्रश्न आहे. सॅच्युरेटेड आणि हा तिसरा ऑप्शन ट्रान्सफॅट. यावरून तुम्ही हे तिन्ही ऑप्शन डिलीट करू शकत होता आणि राहिला ऑप्शन हा वरीलपैकी कोणते नाही. म्हणजे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात तेच आरोग्यास फायदेशीर असतात. त्यानंतर 84 हा तर मी एक्झाम्पल इथं आपण टाकलेला आहे. एक्झाम्पल कधी हे खास करून राज्यसेवेला येतं, पण आपण आता ही नवीन पॅटर्न असणार आहे, गट ब गट क. त्यामुळं सगळ्या बाबीसाठी, सगळ्या प्रकारच्या प्रश्नासाठी आपण तयार असलं पाहिजे. साधा फॉर्म्युला पॉवर ऑफ लेन्स हे डायप्टरमध्ये मोजलं जातं आणि P = 1/F. F म्हणजेच फोकल लेंथ. हा साधा फॉर्म्युला होता, इन्व्हर्स करायचं होतं आणि यामध्ये आपण चूक करून चालणार नाही. एक साध्या कॅल्क्युलेशननं हे गणित सुटतं. बघा इथं क्वेश्चन काय म्हटलं आहे, एका बहिर्वक्र भिंगाची शक्ती 2.5 D म्हणजे डायप्टर आहे, तर भिंगाचे नाभी अंतर किती? आता हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असला तर युनिटमध्ये गोंधळायचं नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पॉवर ऑफ लेन्स म्हणजे P, त्याचं युनिट आहे D, म्हणजे तिथं काय डायप्टर. तर हे डायप्टर नेहमी हे मीटरमध्ये असतं. म्हणजे मीटरमध्ये नसतं, हे डायप्टर हे त्याचं युनिट आहे. तर ते करताना फोकल लेंथ ही इन्व्हर्स करून आपण काढतो. तर ही फोकल लेंथ जी असते ना, ही नेहमी मीटरमध्ये असते. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि जर ही माहिती असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम हा अगदी सहजरित्या सुटणार. म्हणजे P = 1/F म्हणजेच काय केलं, आपल्याला फोकल लेंथ काढायची आहे. F = 1/P. F = पॉवर दिलेला आहे 1/2.5. 1/2.5 मध्ये जर तुम्ही वर 10 केलं, खाली 25 केलं तर तुम्हाला 0.4 हे जे मीटरमध्ये होणार आहे. पण मीटरमध्ये असलेला ऑप्शन आपल्याकडे एक सुद्धा नाही. मग तुम्ही काय करायचं, मीटरचं इंटू 100 करायचं. 0.4 × 100 केलं तर 40 सेंटीमीटर, जे की ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 85 काय आहे, तर हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. आणि आयोग हे असे ॲप्लिकेशन बेस्ड फिजिक्सचे जे प्रश्न असतात, म्हणजे प्रकाश, ध्वनी, विद्युतधारा, चुंबकत्व, हे जे प्रश्न आहेत हे ॲप्लिकेशन बेस्ड टाकतात. जसं की आपल्याला ग्रुप सीला मागल्या वेळी टाकलेलं की कोणत्याही वाहनांची गती मोजण्यासाठी काय वापरतात, कशाचा वापर केला जातो, तर ईडी करंटला त्यांनी चक्राकार गती. म्हणजे सायन्सचे काय क्वेश्चन अशी असतात की जे त्यांनी सेल्फ एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. म्हणजे काय प्रश्नांची उत्तर अशी असतात, हे काही थोड्या 2 सेकंदात तुम्हाला ट्रिक सांगतो. म्हणजे काय प्रश्नांची उत्तर अशी असतात जे तुम्हाला माहितीच असेल की त्याचं सेल्फ एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. म्हणजे त्यात परत पुन्हा डाऊट क्रिएट होऊ नये. ज्या ग्रुप सीच्या त्या प्रश्नामध्ये काय टाकलेलं त्यांनी ईडी करंट, पण कंसात मराठीत जर तो प्रश्न पाहिला तर चक्राकार गती. म्हणजे तुम्हाला अजून त्यांनी सोपं करून ठेवलं की वाहनाची गती, चक्राकार गती, ईडी करंट, संपला. काय प्रश्नाचं उत्तर हे सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणजे मोठं असतं. म्हणजे एक समजा 4 ऑप्शन असले आणि A, B, D असे ऑप्शन हे असतील तर ते 2-3 शब्दात त्याचे असतं. पण C ऑप्शन हा जे उत्तर असतं ते कधी मोठ्या 5-6 ओळीत 5-6 शब्दामध्ये जास्त एक्सप्लेन करून दिलं असतं. कधी तुम्हाला काहीच माहिती नसलं तर हे असे ऑप्शन घेऊन जायचे. काय जण म्हणतात की 1 नंबरचं एक ऑप्शन असतं, तर ते त्यांनी त्यांच्या परीने रिस्क घेऊन हा 1 नंबर मारला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण आता हा आपण 85 क्वेश्चन बघूया. आता आपण शेवटचा प्रश्न आहे सायन्सचा, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की घरातील वीज परिपथ जोडणी, म्हणजे घरातील वीज परिपथ जोडणी विचारले. इथं आता ॲप्लिकेशन आलं, तुमच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन आलं इथं. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते, कारण आता समांतर जोडणी आणि सिरीज जोडणी म्हणजे पॅरलल जोडणी आणि सिरीज जोडणी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. समांतर जोडणी म्हणजे पॅरलल सर्किटचं बघताना प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा ही रोधाच्या कशी असते, व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे इथं काय असतो, रोध कमी होतो. म्हणजे इथं आपण बघू शकतो, बघा समांतर जोडणी का वापरतात आणि त्याचं कारण काय. तर समांतर जोडणीमध्ये इथे बघा की हा काय वापरतो, इथे परिणामी रोध कमी होतो. म्हणजे प्रत्येक रोधाच्या दरम्यानची विभांतरे कमी असते, इथं रोध कमी होत जातो. कारण की जर तुम्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करत गेला म्हणजे हा रोध व्यस्त प्रमाणात असतो,
तर हा ते रोध हा कमी होत जातो आणि करंट त्याच वेळेला वाढत जातो. म्हणजे आपल्याला जास्त करंट गरजेचा असतो. म्हणजे जास्त करंट का गरजेचा असतो? घरात आपण एकच उपकरण थोडीच वापरतो, घरात एकाच वेळेला वेगवेगळे उपकरण वापरतो आणि अशा वेळेला व्होल्टेज हे ते कॉन्स्टंटली सेम यूज करतात प्रत्येक व्होल्टेज. म्हणजे एकाने मिक्सर लावला, इकडे इस्त्री चालू आहे, इकडे टी व्ही चालू आहे, फॅन चालू आहे, अशा वेळेला हे कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय करणं गरजेचं असतं. आणि त्याच कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय केल्यानंतर आवश्यकतेनुसार प्रत्येक उपकरणाला करंट विद्युतधारा प्रोव्हाइड करणं, सप्लाय करणं गरजेचं असतं. अशा वेळेला ही पॅरलल जोडणी करणं गरजेचं असतं. तुम्ही बघाल की एक अशी जर माळ लावली, लाईटिंगची माळ लावली आणि जर त्याला सिरीज जोडणीमध्ये आपण जर जोडली, तर अशा वेळेला त्याचा ते जे बल्ब असतात ते पूर्ण क्षमतेने प्रकारित होत नाहीत. ते प्रकारित होण्यासाठी पॅरलल जोडणीमध्ये करणे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आता घरातील विद्युत उपकरणे एकाच वेळी वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार चालणारे विद्युत प्रवाह काढण्यास सक्षम असलेली विद्युत उपकरणे अशा वेळेला लावतो, त्यावेळी घरात आपल्याला ही पॅरलल जोडणी करणे गरजेचं असतं. ही जोडणी काय करतं? दिस सर्किट यूज टू रिड्यूस रेजिस्टन्स इन सर्किट. म्हणजेच काय तर परिणामीच हे आवश्यकतेनुसार करंट सप्लाय करतं. म्हणजे असे दिस इथं लिहिलं आहे बघा, द अप्लायन्सेस हॅव्हिंग लो रेजिस्टन्स अँड विल ड्रॉ हायर करंट अँड वाईस वर्सा. म्हणजे असे अप्लायन्सेस काय करतात? रोध कमी ठेवतात आणि जास्तीत जास्त करंट हे ड्रॉ करतात. तर हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन झाला. असे आपण 15 क्वेश्चन इथं आपण बघितले आणि आशा करतो की ह्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असेल. भरारी अकॅडमीचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा. आजचं एक्सप्लेनेशन कसे वाटलं याचा तुम्ही अभिप्राय तुम्ही कळवाच. आणि टेस्ट 4 यासाठी तुम्ही चांगली तयारी करा आणि ते 4थ्या टेस्टसाठी तुम्हाला शुभेच्छा.